विद्यार्थी मित्रांनो, युनिट 3 मधलं इन्शुरन्स कंपनीचं फायनल अकाउंटचं हे दुसरं एक्झाम्पल. मी मागे पहिलं एक्झाम्पल पाठवलं होतं आणि हे दुसरं एक्झाम्पल. या एक्झाम्पलमध्ये आपल्याला दोन रेव्हेन्यू अकाउंट बनवायचे आहे. ज्याचं नाव आहे फायर रेव्हेन्यू अकाउंट आणि दुसरं मरायन रेव्हेन्यू अकाउंट. मी तुम्हाला तेव्हाच सांगितलं होतं की फक्त ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे तुम्हाला की जर फक्त रेव्हेन्यू अकाउंट बनवायचं असेल तर सर्वच्या सर्वच पदं हे एक्सपेंडिचरचे रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट बाजूला येतात आणि सर्व इन्कम जे असतात त्या क्रेडिट बाजूला येतात, जर फक्त आपल्याला रेव्हेन्यू अकाउंट बनवायचं असेल तर. परंतु जर मात्र एकापेक्षा जास्त रेव्हेन्यू अकाउंट बनवायचं असेल, जसं फायर आहे, मरायन आहे, तर आणि मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचं असेल तर मग फायर जिथं म्हटलेलं आहे ते फायरची पदं एक्सपेंडिचर फायरमध्ये जाणार, मरायनची पदं मरायनमध्ये जाणार आणि ज्यांना कुठलंच हेड नाही आहे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये इन्कम एक्सपेंडिचर जाणार. अशा प्रकारे. तर मी हे जे दुसरं एक्झाम्पल घेतलेलं आहे त्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला फायर रेव्हेन्यू अकाउंट बनवायचं आहे, मरायन रेव्हेन्यू अकाउंट बनवायचं आहे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचं आहे. तिन्ही अकाउंट बनवायचे आहे. मी तुम्हाला तिन्ही अकाउंट इथं बनवून दाखवतो. त्यानंतर पण प्रथम मी अगोदर गणित वाचून दाखवतो तुम्हाला की फ्रॉम द फॉलोइंग बॅलन्स ऑफ इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड प्रिपेअर रेव्हेन्यू फायर अकाउंट, मरायन फायर रेव्हेन्यू अकाउंट, मरायन रेव्हेन्यू अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे तिन्ही अकाउंट या ठिकाणी विचारलेले आहे. आता त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे बघा, फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2008. आता डिसेंबरच्या ठिकाणी मार्च येतात ॲक्च्युली. मग पहिलं पद आहे बघा बॅड डेब्ट्स, पण कंसात त्यांनी फायर म्हटलेलं आहे. आता ॲक्च्युली बॅड डेब्ट्स हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं पद आहे, परंतु कंसात जर त्यांनी फायर म्हटलेलं नसतं तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला गेलेलं असतं. परंतु आता मात्र ते फक्त फायर डिपार्टमेंटचं असल्यामुळे जेव्हा आपण फायर रेव्हेन्यू अकाउंट बनवू तेव्हा ते फायर रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट बाजूला येणार. बॅड डेब्ट्स मरायन आहे तर मरायनचं मरायनमध्ये, फायरचं फायरमध्ये. ऑडिट फीस, डायरेक्टर फीस हे आणि शेअर ट्रान्सफर हे इन्कम आहे. ऑडिट फीस एक्सपेंडिचर आहे, डायरेक्टर फीस एक्सपेंडिचर आहे. हे दोन्ही आता याला कंसात काहीच म्हटलं नाही आहे म्हणून ते दोन्ही पदं एक्सपेंडिचरचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला येणार. शेअर ट्रान्सफर फीस हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला येणार. मग बॅड डेब्ट्स रिकवर्ड दिलेलं आहे. बॅड डेब्ट रिकवर्ड हे इन्कमचंच पार्ट आहे म्हणून ते क्रेडिट बाजूला येणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या. फंड्स दिलेला 1/1/2008 म्हणजे ओपनिंग फंड्स आहे, जो रिझर्व्ह फॉर अनएक्सपायर रिस्क असतो, जो मागच्या वर्षीचा तो यावर्षी कॅरी करतो. तर फायरचा दिलेला आणि मरायनचा दिलेला आहे तर तो रेव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट बाजूला जाणार दोघांचेही. मग सगळ्यात मोठे तुम्हाला सांगितलेलं आहे क्लेम नावाचं पद असतं या रेव्हेन्यू अकाउंटमध्ये. त्याने म्हटलं बघा क्लेम पेड अँड आउटस्टँडिंग. क्लेम पेड अँड आउटस्टँडिंग म्हणजे आउटस्टँडिंग त्याने सगळं ॲड करून दिलेलं आहे. फायरचं फायरमध्ये आहे, मरायनचं मरायनमध्ये येणार. क्लेम हा एक्सपेंडिचरचा पार्ट आहे म्हणून तो डेबिट बाजूला येणार. कमिशन पेड दोन पदं आहे, फायरचे फायरमध्ये, मरायनचं मरायनमध्ये येणार. एक्सपेंडिचर आहे. ॲडिशनल रिझर्व्ह दिलेलं आहे फक्त फायर डिपार्टमेंटची, ती क्रेडिट बाजूला येणार फायरच्या. डेप्रिशिएशन कंसात काहीच म्हटलेलं नाही आहे तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये पद येणार ते. इंटरेस्ट, डिव्हिडंड एक्सेट्रा रिसिव्ड आहे म्हणजे इन्कम आहे आणि ही इन्कम फायर वगैरे काही म्हटलेलं नाही आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला येणार. डिफरन्स इन एक्सचेंज क्रेडिट म्हटलेलं आहे. डिफरन्स इन एक्सचेंज, एक्सचेंजमध्ये पडलेलं म्हणजे एक्सचेंज जी इन्कम असते आणि त्याच्यात फरक पडलेला आहे तर तुम्हाला तो क्रेडिटेड दाखवलेला आहे म्हणजेच ती इन्कम आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला येणार. मिसलिनियस रिसिप्ट फायर किंवा मरायन म्हटलेलं नाही आहे, फायर किंवा मरायन म्हटलं असल्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला येणार. प्रॉफिट ऑन सेल ऑफ लँड तो सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. फायर प्रीमियम लेस री इन्शुरन्स, प्रीमियम ही इन्कमचा पार्ट आहे रेव्हेन्यूमध्ये मी सांगितलंच. तर फायर रेव्हेन्यू अकाउंट बनवताना क्रेडिट बाजूला येईल, यामधून लेस रेव्हेन्यू रिसिप्ट केलेलं आहे, री इन्शुरन्सचं केलेलं आहे. मरायनचं मरायनमध्ये. मॅनेजमेंट एक्सपेंडिचर फायरचं फायरमध्ये, मॅनेजमेंट एक्सपेंडिचर मरायनचं मरायनमध्ये. कमिशन हा सीडेड आहे, सीडेड म्हणजे रिसिव्ड प्राप्त म्हणून तो रेव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिटला जाईल, फायरचं फायरला, मरायनचं मरायनमध्ये. इन ॲडिशन टू यूज रिझर्व, इन ॲडिशन टू रिझर्व इन केस ऑफ फायर
इन्क्रीज बाय 5%. इन्क्रीज म्हटलेलं म्हणजे जुन्यामध्ये वाढ करायचं आहे. म्हणजे जुनी जी ॲडिशनल रिझर्व्ह आहे तर नवीन ठेवताना ॲडिशनल रिझर्व्ह नेट प्रीमियमच्या 5% वाढ करून इन्क्रीज करा म्हटलेलं आहे. आणि तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे की सर्व रेव्हेन्यू डिपार्टमेंटसाठी रिझर्व्ह फॉर एक्सपायरी रिस्क ही 50% घ्यायची असते आणि फक्त मरायांसाठी ही 100% घ्यायची असते. तर मी अगोदर तुम्हाला दोन्ही रेव्हेन्यू अकाउंट बनवून दाखवतो. तर बघा इथे रेव्हेन्यू अकाउंट कसे बनणार आपलं, फायर रेव्हेन्यू अकाउंट, आणि मग मरायन रेव्हेन्यू अकाउंट. अशा प्रकारे दोन रेव्हेन्यू अकाउंट बनणार. तर बघा आपण आता कुठले पद घेणार, तर सगळ्यात पहिले कधी इथं टू क्लेम घ्यायचा असतो. इकडे बघा पर्टिक्युलर रुपीज, पर्टिक्युलर रुपीज, पर्टिक्युलर रुपीज, पर्टिक्युलर रुपीज. इथे ना सगळ्यात पहिले पण क्लेम, क्लेम दिलेला आहे बघा, पे अँड आउटस्टँडिंग ऑलरेडी कॅल्क्युलेट करून दिलेला आहे. फायर मध्ये ना बघा फायरचं 1,90,000 आहे. इथं पण येणार टू क्लेम पेड आउटस्टँडिंग. मरायचं 3,80,000 आहे. आता ज्या गोष्टीमध्ये हे एक्सपेंडिचर डेबिट साइड आहे तिकडे ज्यांच्या ब्रॅकेटमध्ये फायर म्हटलेलं, फायर मध्ये म्हणायचं, मरायचं मरायमध्ये, इन्कम या बाजूला म्हणायचे, फायर मध्ये, मरायचे मरायमध्ये. क्लेम नंतर मग बघा दुसरं पद आहे कमिशन पेड, कमिशन पेड. इथं पण येणार टू कमिशन पेड. त्याच्यानंतर कमिशन पेड फायरचं 90,000, फायर मध्ये, मरायांचं 1,08,000. त्याच्यानंतर दोघांचे बॅड डेट्स आहे बघा, बॅड डेट्स फायर मध्ये, बॅड डेट्स मरायांमध्ये, फायरचं आहे 5,000 आणि मरायांचं आहे 12,000. त्याच्यानंतर एक पद आहे मॅनेजमेंट एक्सपेंडिचर बघा, एक्सपेन्सेस दोघांचंही आहे मॅनेजमेंट एक्सपेंडिचर. तो फायरचा आहे 1,45,000 आणि मरायांचा आहे 4 लाख. त्यानंतर मग या बाजूला बघा बाय ओपनिंग रिझर्व फॉर अनएक्सपायर्ड रिस्क. आणि मग फायर मध्ये ऍडिशनल रिझर्व आहे, ऍडिशनल रिझर्व. आणि इथं पण आहे बाय ओपनिंग रिझर्व फॉर अनएक्सपायर्ड रिस्क. तर फायर मध्ये आहे तुमची 1 तारखेची, तिथं 2,50,000 आहे बघा गणितामध्ये. आणि ऍडिशनल रिझर्व दिलेला आहे याचं फायरचं 1 तारखेचं 1 जानेवारी ते आहे 50,000. फक्त फायर मध्येच आहे, इथं नाही ऍडिशनल रिझर्व. याचा ऍडिशनल रिझर्व, याचा रिझर्व आहे 8,20,000. मग या दोघांमध्ये इन्कमचं पद आहे प्रीमियम,
प्रीमियम लेस reinsurance by premium less reinsurance. प्रीमियम आहे बघा इथे 6 लाख रुपये आहे आणि इथे त्याने दिलेला लेस 10,80,000. मग कमिशन आहे सीडेड. कमिशन सीडेड म्हणजे प्राप्त. कमिशन सीडेड कमिशन सीडेड आहे 30,000. कमिशन सीडेड आहे 60,000 आणि एक पुन्हा इन्कमचं पद दिलेलं आहे फक्त नाही झालं संपले. आता आपल्याला काय करावं लागेल की इथे या ठिकाणी इकडे प्रॉफिट येतं. प्रॉफिट आणि मग ऍडिशनल रिझर्व घ्यायची असते. म्हणून हे बघा टू रिझर्व फॉर अनएक्सपायर्ड रिस्क. ते किती म्हटलं मी 50% ऑफ प्रीमियम. हे राहू द्या काय या प्रीमियमच्या हे प्रीमियम आहे ना प्रीमियम 6 लाख रुपये प्रीमियम आहे. या 6 लाखाच्या 50% गेली गाडीचा देऊ नाही देऊ 50% घ्यावंच लागतं. मग 6 लाखाच्या 50% म्हणजे किती येणार आहे तर 3 लाख येणार. या व्यतिरिक्त या फायरमध्ये ऍडिशनल रिझर्व जे 50,000 आहे त्याच्यात 5% या प्रीमियमच्या याच्या 5% नाही या नेट प्रीमियमच्या 5% वाढ करा म्हटलं. याचे 5% किती म्हणजे 30,000 रुपये. 50 ते आणि 30 एकूण 80,000 रुपये होणार. म्हणून इथं लिहायचं ऍडिशनल रिझर्व ते किती आहे 50,000 आहे आणि याच्यात 5% इन्क्रीज. तर 5% कशाचे काढायचे याच्या काढायचे 6 लाखाचे. तो किती आहे 30,000 म्हणजे 50 आणि 30 किती होणार एकूण 80,000 रुपये होणार आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर हे 80 झालं. मराईनसाठी मात्र ह्या प्रीमियमच्या 100% ठेवावं लागते ऍडिशनल रिझर्व. किती टक्के 100%. म्हणून इथे पहिले प्रॉफिट आहे पण इथे या ठिकाणी लॉस येणार आहे म्हणून हा लॉस या बाजूला येतो. तर इथं रिझर्व फॉर अनएक्सपायर्ड रिस्क ते आहे 100%. याच्या 10,80,000 आणि मग आता याची बेरीज करायची असते. तर बेरीज करताना याचा इकडे येतं बाय लॉस. इकडे लॉस येणार आहे आणि इकडे आता प्रॉफिट येणार आहे. तो प्रॉफिट कसा काढायचा याची बेरीज करायची क्रेडिटची. 6 आणि 2 8.5 9,30,000 बेरीज येणार. या 9,30,000 मधून या सर्व पद मायनस जर केले तर ते राहतील एकूण 1,20,000 रुपये राहतील. फरक हा फरक काढायचा आणि ह्या बाजूला ह्या बाजूला ही बेरीज करायची डेबिटची ती येते 19,80,000 आणि 19,80,000 आल्यानंतर हे मायनस करू तर या ठिकाणी लॉस येतोय 20,000 रुपयाचा. मग हे झाल्यानंतर हे सगळं असं तुम्हाला 2 रेव्हेन्यू अकाउंट बनवावं लागेल. मग हे रेव्हेन्यू अकाउंट बनल्यानंतर मग याच्यानंतर आता एकच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनते. तो पुढे कसा बनते तू पाहून घ्या. हे लिहून घे जा.
आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कसा बनणार तो बघूया. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवताना आपल्याला जसं पहिले बनवतो तसाच आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. पर्टिक्युलर रुपीज, पर्टिक्युलर रुपीज. आता बघा या ठिकाणी आपण जसं बघा ट्रेडिंग अकाउंट बनवल्यानंतर ट्रेडिंग अकाउंट मधून ग्रॉस प्रॉफिट या बाजूला घेऊन जातो. तसं इथं बघा फायर मध्ये आपल्याला प्रॉफिट झाला होता म्हणून तो प्रॉफिट आपण इकडे घेऊन जाणार बाय प्रॉफिट फायर. तो किती झाला होता 1,20,000 झाला होता. आणि मराठीमध्ये आपल्याला लॉस झाला होता, इथे घेऊन टाकायचा तो लॉस ऑन मराठी 20,000. म्हणजे काय झालं बघा, प्रॉफिट फायर मध्ये झाला होता तो इकडे घेतला, क्रेडिट बाजूला लॉस झाला तो इकडे घेतला. त्याच्यानंतर मग जे आता ज्या पदांना हेड नव्हतं, फायर नव्हतं, मरायला नव्हतं, ते बाकीचे एक्सपेंडिचरचे पद इकडे येणार सेपरेट वाले. तसं बघा ऑडिट फीला काहीच नव्हतं म्हणजे ऑडिट फीस इथे येणार. ऑडिट फीस आहे 1200. त्याच्यानंतर डायरेक्टर फीस आहे ते पण येणार. अ 35,000. आणि मग त्याच्यानंतर झालं दोन. आणि मी काय डेप्रिशिएशन आहे 35,000. ही डायरेक्टर फीस फक्त 5,000 रुपये आणि डेप्रिशिएशन 35,000 आहे. इन्कमचे पद कोणते कोणते आहेत, बाय इंटरेस्ट अँड डिव्हिडंड. इंटरेस्ट अँड डिव्हिडंड 35,000 आहे. त्याच्यानंतर डिफरन्स इन एक्सचेंज तो मिळाला 14,000 रुपयाचा. त्याच्यानंतर मिसलेनियस रिसिप्ट आहे 5,000 रुपये. त्याच्यानंतर प्रॉफिट ऑन लँड हे सगळे इन्कमचे पद आहेत 60,000 रुपये. बॅड डेट रिकवर्ड 1,200 रुपये. आणि त्याच्यानंतर एक सुटला शेअर ट्रान्सफर फीस ते सुटलं होतं माझ्या हाताने 800 रुपये. आता हे सगळं झालेलं आहे पद. हे क्रेडिटची बाजू आहे इन्कमची आणि या इन्कमच्या बाजूमधून याची बेरीज करायची. ती बेरीज येणार 2,36,000 रुपये. आणि या 2,36,000 मधून तुम्हाला हे एक्सपेंडिचर मायनस करावं लागेल. तर याला म्हणतात नेट प्रॉफिट. तर तो इकडे 4 पद आहे तुमची आणि इकडे 7 पद आहे. ओके. तर 1,74,800 रुपये येणार आहे क्रेडिट बाजूमधून डेबिटचे मायनस केले. अशा प्रकारे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर तुम्हाला मी या घटकामध्ये 2 रेव्हेन्यू अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शिकवलेलं आहे. आता मी पुढचं गणित घेणार ज्या गणितामध्ये तुम्हाला बॅलन्स शीट कशी बनवायची ते विचारणार. म्हणजे मग तुम्हाला पद कसे जातात ते समजलेलं आहे. या तिन्ही सर्व युनिटवर तुम्हाला मी मग
प्रत्येक युनिटवर 15-15, 20-20 MCQ पाठवणार. कारण आता येणाऱ्या एक्झाममध्ये तुमचे MCQ जर एक 4-5 जोड्या लावा, रिकाम्या जागा, किंवा तुमचं म्हणजे फिल इन द ब्लँक्स, मल्टिपल चॉईस इन 1 आन्सर, मल्टिपल चॉईस इन 2 आन्सर, फिल इन द ब्लँक्स, देन मॅच द पेअर, अँड मॅच द पेअर, ओके, फिल इन द ब्लँक्स, ट्रू फॉल्स, असे 5 वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये तुम्हाला प्रश्न येणार आहे. तर अशा प्रकारे तुमचं हे तिसऱ्या युनिटचं हे दुसरं गणित आहे. अजून 1-2 गणितं घेऊ म्हणजे आपला हा युनिट संपेल. मग एक शेवटचा युनिट परीक्षा जेव्हा टाइम टेबल डिक्लेअर झाला त्या दरम्यान मग तुम्हाला MCQ आणि हे दोन्ही सगळं एकत्र देईल. तत्पूर्वी मी तुम्हाला एक 30 मार्काची एक ऑनलाईन टेस्ट पाठवी. ती टेस्ट तुमची इंटरनल मार्कासाठी राहील. ओके, थँक्यू.